बघा, तुकाराम महाराजांनी जी खरी भक्ती आहे ती भक्ती लोकांना दाखवलेली आहे. पण काही बुद्धिवादी लोकांनी 33 कोटी देव तयार केले. आता 33 कोटी देव नाहीच आहे, मुळात 33 प्रकारे देवाची भक्ती करण्याची. आणि मग तुकाराम महाराजांनी काय सांगितले, किती सांगावे तरी न ऐकती भटकीचे, पुढं शिंदळीचे रडतील. अरे, तुकाराम महाराजांनी देव काय सांगितलं आहे, स्वामी काज गुरु भक्ती. बघा, शिवाजी महाराजांच्या टायमाला कोण होता, तानाजी मालुसरे. तानाजी मालुसरे काय म्हणला, आधी लगीन कोंडाण्याची मग माझ्या रायबाची. बघा, तानाजी मालुसरे कोंडाने गाड्यावर गेला आणि उदय भाऊनं त्याला मारून टाकलं, पण मागं सरला नाही. बाजीप्रभू देशपांडे पवनखिंडीमध्ये होता, जोपर्यंत तोफाची सलामी येत नाही तोपर्यंत मी माघार घेणार नाही. आणि त्यांनी तिचं मुंडकं उडून गेलं होतं तरी त्यांनी सैन्याला पुढं जाऊन दिलं नाही. आणि जीवा महाले, बघा, जीवा महाराजांनी शिवाजी महाराजांना त्याचं शिवाकाशीत शिवाजी महाराजांचं रूप घेतलं आणि स्वतः जीवाचं बलिदान दिलं. म्हणजे असं या लोकांनी आजही त्यांचं नाव अजरामर आहे. काय, स्वामी काज. तर आपला जो स्वामी असतो त्याची आपण इनामदारीनं आपलं काम केलं पाहिजे. ही खरी भक्ती कोणा सांगितली, तुकाराम महाराजांनी. गुरुभक्ती. बघा, गुरुभक्ती काय सांगितलेली, मच्छिंद्रनाथ आणि त्याच्यामध्ये आपलं गोरक्षनाथ बंगालमध्ये गेले होते आणि त्यांनी आता तिथं थांबले. मग त्याला भूक लागली, मग गावात जाऊन काहीतरी माधवगिरी मागून आण. आणि काय होतं, पित्रपाटा होता आणि त्या बाईच्या दारात राहून तो उभा राहिला, अगदी देखणं रूप, आणि त्याच्याकडे ती बघतच राहिली. तिला त्या मुलाचं बघून खूप आकर्षण वाटलं आणि तिनं असं दोघांना एवढं असं थाट भरून आणून दिलं. तर त्याच्यामध्ये काय होता, मूग आणि उडीद याचा वडा बनवलेला असतो. आणि मग ते आणून गुरुपुढं ठेवलं आणि गुरु जेवून तृप्त झाले. पण गुरूंना काय आवडलं, वडा. म्हण खूप छान झालं, पण हा वडा जर अजून असता तर बरं झालं असतं. आणि मग गोरक्षनाथ त्या बाईक परत गेला, म्हण बाई, मला तो जो वडा आहे ना माझ्या गुरुला आला काय लबाड आहे, म्हण गुरुचं नाव करतो आणि डबल मागून खातो, म्हण ते फुकट येतं का म्हणा ते. मग काय पाहिजे त्याला काय नाही म्हण, मग त्याचा तुझा डोळा काढून दे. त्यांनी बोट घातलं आणि डोळा काढून दिला. आणि तो वाडा घेऊन गेलाय का तर हे लावलं. आणि मग गुरुनं सांगितलं, काय रे तोंड का झाकलं, काय नाही म्हण, सहज आहे, नाही काढ. आणि मग त्या गुरुना संजीवनी मंत्रानं तो डोळा परत केला. काय गुरुभक्ती. एकलव्यांना द्रोणाचार्य गुरु मानलं होतं आणि त्याने काय केलं, अंगठा कापून दिला. काय, गुरुभक्ती. गुरु आपण जो मानतो त्या गुरुची जर आपण भक्ती केली तर जीवनाचं कल्याण होतं. पण गुरु कसा पाहिजे, सद्गुरू. आणि आजचे मुलं आहे ना, शाळेत जातात, त्या शिक्षकाला काही समजते नाही. तुका म्हणे माता पिता गुरु बंधू आणि कृपा सिंधू पांडुरंग. मग गुरु कोण आहे, आईबाप आहे. आईबापाला तर आजच्या या कलियुगामध्ये 50% लगेच काढूनच टाकलेलं आहे. काय तर पितृवचन, वडिलाचा शब्द कोणी पाळला, रामाने वनात जावा, भरताला राज्य आणि रामाला वनवास. हा शब्द कोणाचा होता, दशरथ राजाचा. आणि रामानं तो पुरा केला. काय, रावणाचा मुलगा इंद्रजितनं सांगितलं, बाबा राम हा देव आहे. त्यांनी सांगितलं, नाही, तू जात नसेल तर मी जातो. इंद्रजित गेला
त्याला माहिती आहे मी मरणार आहे. आणि त्याचं शिर उडावलं, ते रामाक गेलं आणि तो हात सुलोचनाच्या दारात पडला आणि ते हाताने लिहून दिलं काय का मला तुझ्या वडिलांनी मारलेलं आहे. बघा, बापाची आज्ञा. आजचे मुलं आहे ना, 50% मुलं बापाला काहीच समजते नाही. अरे तुम्ही समजते नाही तर तुम्हाला काय करणार आहे? उघडे थोडा वेळ लागणार आहे. काय पतिसेवा. बघा, पतिसेवा कोणा केली? नवनाथामध्ये एक उदाहरण आहे. नवनाथामध्ये दोघीजणी बहिणी होत्या आणि त्यांचं काय आहे, ऊसाच्या पाटचं झोपडं होतं. इकीचं लग्न झालं होतं आणि इकीचं लग्न झालेलं नव्हतं. मग आता अचानक आग लागली आणि जिचं लग्न होतं तिचा नवऱ्याची ती सेवा करत होती. जिचं लग्न होतं तिचं झोपडं जळलं, तिचं जळलंच नाही. हिनं सांगितलं तुझं झोपडं राहिलं आणि माझं जळालं. का जळालं? म्हणे मी पतिव्रता आहे. तू का म्हणे पतिव्रता, तिची तिन्ही जगावरी सत्ता. मग म्हण तुला नवरा कर. मग आता नवरा कुठं मिळेल मला? म्हणे काय नाही, शंकराच्या देवळात सकाळचे लोक पाया पडा येतात, जो सकाळीच येईल ना त्याला नवरा कर. सकाळी तिथं आला होता कोण? एक रगत पित्या. त्याच्या हातापायाचं रक्त गळायचं, अंगाचा वास सुटला होता आणि हिनं त्याला जेपाशी गेली. म्हण बा मला तुमच्याशी लग्न करायचे. अरे तू येडवली का? म्हण माझ्या अंगाचा वास सुटला आहे, मला रगत पिती झाली आणि माझ्याशी लग्न करायचं आहे. म्हण नाही चालेल. म्हण तिनं त्याला पाठीत घातलं, घरी नेलं, आंघोळ घातली, साबण केले, त्याची सेवा करू लागली. बघा, हे जे रोगीट लोक असतात ना, याने काहीतरी तुका म्हणे पापे येते रोगाचे रूपे, याने पाप केलेलं असतं. प्रत्येक माणसाला जे दुःख येतं, तर दुःख काय येतं? तर आपल्या पापाचं, आपण जे केलेलं कर्म आहे त्याचं फळ म्हणजे दुःख. आपण समजून घेत नाही. आणि मग तू म्हण मला आहे ना वेश्याकडे घेऊन चाल. सांगा कोणची बाई नेईल का? तिनं त्याला पाठीत घातलं आणि घेऊन चाली. बघा, मांडव्य ऋषी होता. त्या मांडव्य ऋषीच्या दारामध्ये चोरांनी धन टाकलं होतं. चोर पळून गेले आणि राजानं त्याला चोर म्हणून त्याला फाशी दिली होती आणि सुळावं दिलं होतं. पण सुळानं त्याला काही लागत नव्हतं. आणि मग त्याला धक्का लागला आणि त्यांनी त्याला शाप दिला, तू सकाळच्या बारी सूर्योदयानंतर तू विधवा होशील. तिनं सांगितलं मी जर पतिव्रता खरी असेल तर हेच होणार नाही, दिवसच निघणार नाही. बघा, 4 दिवस निघा, 2 दिवस निघाला नाही. तिकडे अंधार पडला. सगळे देव तिच्यापाशी आले आणि मग तिला सांगितलं का म्हण तू तुला गडीभर वैदव्य येईल 4 घाटका, तर आपण ते वैदव्य सगळ्या बायांना वाटून देऊ. आणि मग तिचा नवरा मेला आणि मग ते दिवस निघाला आणि तो परत जिवंत केला. आणि मग 4 दिवस बाया रजस्राव लावतात. त्यावेळेला कुंकू लावते नाही, हातात बांगड्या घालते नाही. ते विधवा पण आजही पाळतात. तिचं जे केलेलं आहे ते आजही पाळतात. म्हणजे पतिव्रता जी असती त्या पतिव्रतेचं काय असतं? सगळ्या जगावर काय सत्ता असती. बघा, सती अनुसया, ब्रह्म विष्णू महेश तिचं सत्व पाळायला गेले होते आणि आम्हाला नागवून भिक्षा वाढ असं म्हटले होते. आणि मग तिनं नवऱ्याचं नाव घेतलं आणि पाणी शिपाडलं. ती कोण झाली? बाळ झाली. म्हणून नवऱ्याची सेवा करणं हे स्त्रीचं काम आहे. जर पतीची सेवा केली तर तिचा देव कोण आहे? पती. आणि पतीनं सुद्धा पत्नीचा मान राखला पाहिजे. कर्तव्य दोघांचंही, एका हातानं टाळी वाजत नाही. पती सेवा हीच विष्णूची महापूजा. खरी पूजा कोणची? हीच. सत्य बोला मुखी, सत्य बोललं पाहिजे. काय नरो वा कुंजरो, काय म्हणला होता? नरो वा कुंजरो. तरी तो स्वर्गात जाताना त्याचं काय गेला होता? अंगठा गळून पडला होता. आणि त्याचा रथ आहे जमिनीवरून 2 फूट चालायचा तर तो खाली टाकला. सत्यमोद. पण अनेकाचं जर कल्याण होत असेल त्यावेळेला खोटं जरी बोललं तरी चालतं. काय आपल्या खोट्या बोलण्यानं
दुसऱ्याचं कल्याण होत असेल तर तरी चालतं. सुख वा सत्य बोले मुखी, सुखावी अनिकाच्या दुःखी. अनिकाचं जे दुःख आहे आणि ज्या वेळेला दुःखांचं निवारण होतं त्यावेळेला बघा, मी भैरवनाथ मंदिरापाशी शुक्रवार रविवार बसतो, माझ्यापाशी लोक येतात आणि मला गोड बोलून आणि त्यांची मनातली समज काढून देतो आणि त्याला आनंद होतो. आणि ज्या वेळेला त्याला आनंद होतो त्यावेळेला मलाही गोड लागतं. कारण आपण जे सांगितलेलं आहे आणि त्याला जर गोड वाटतं, त्याचे जे दुःख जात असेल तर हीच खरी जीवनाची खरी अनिकाच्या दुःखी. आणि मग निश्चयाचे बळ आणि तुका म्हणे त्याची फळं. मग हे जे कार्य आहे, हे कार्य मी पूर्ण करीन आणि त्याचा निश्चय करीन. जर त्याचा मी निश्चय केला तर माझी खरी सेवा पूर्ण होईल. मग आपण या नवरात्रामध्ये ही जे आपण देवाचं काम सांगितलं आहे मी, खरा देव कुठे येते? देव आपल्या हृदयात आहे. देव कुठे? आईबापात आहे. देव कुठे? निसर्गात आहे. चंद्र, सूर्य, हवा, पाणी, प्राणी मात्रात आहे. आणि हे 33 गोटी देव लोकांनी लावून दिलेत, या बुद्धिवादी लोकांनी. हे सगळं खोटं आहे. काय शेंदुरमा कोण्या धोंडा, पाया परती पोरी रांडा, असा कसा तुमचा देव, घेतो बकऱ्याचा जीव. अहो, जो देव बकऱ्याचा जीव घेतो तो देव जेवाना. गीतेच्या 7व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलेले, मी सगळ्या ठिकाणी मम वंशे जीवलोके जीवभूता सनातन, जीवभूता सनातना. मी अग्नीत आहे, झाडात आहे, प्राण्यात आहे, तुझ्या हृदयात आहे. मग सगळ्या प्राणी मात्रात जर देव आहे तर तिसरा देव कुठे? हे सगळं थोतांड आहे आणि अज्ञानी लोकांना नादी लावून दिलेले. आणि आज तिडच लोक नादून गेले. मग तुकाराम महाराज म्हणले, गेले विसरूनी खऱ्या देवा. तर आज नवरात्र आहे. नवरात्र काय? शक्ती उपासना आहे. आपल्या घरात शक्ती आहे, स्त्री आहे. स्त्रीचा सन्मान करा, आईबापांचा सन्मान करा. तुम्ही जर केलं तर तुम्हाला करतील, हे ठरलेले. विसरू नका. हा नवरात्र संकल्प करा. जय भैरवनाथ महाराज की जय.